नमस्कार मित्रांनो. पौर्णिमेचा जन्म शुभ की अशुभ याबद्दल वेगवेगळे विचार प्रवाह आहेत, परंतु सामान्यतः पौर्णिमा आणि अमावास्या यांचे जे जन्म आहेत ते अशुभ फलदायी मानतात. परंतु हे सर्वतः बरोबर आहे असं मात्र नाही. काही ठराविक राशीमध्ये ज्या पौर्णिमा किंवा अमावास्या आहेत त्या शुभ सुद्धा असतात किंवा अशुभ सुद्धा असतात. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत. वृषभ राशीतली जर पौर्णिमा असेल तर त्या ज्या व्यक्ती असतात यांचं नेमकं स्वभाव वैशिष्ट्य कशा प्रकारचं असतं किंवा त्यांच्या स्वभाव गुणधर्म जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन एकंदरीत व्यक्तिमत्व किंवा एकंदरीत त्यांचं जीवन आहे त्याचा जो गाभा आहे हा नेमका कशा प्रकारचा असतो या सर्व संदर्भातली खुलासेवर चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. तर सर्वात पहिल्यांदा आपण चर्चा करू की पौर्णिमा नेमकं काय, म्हणजे पत्रिकेमध्ये पौर्णिमा नेमकी कशी अनुभवायची. याआधी आपण अमावास्या 12 राशीच्या ज्या अमावास्या त्याचे प्रभाव परिणाम नेमके कसे असेल या संदर्भातले व्हिडिओ अपलोड केलेले आहेत. तर आताच्या व्हिडिओमध्ये आपण जसं पाहतो आहोत की वृषभ राशीची पौर्णिमा. पौर्णिमा म्हणजे रवी आणि चंद्र हे जे दोन्ही ग्रह आहेत हे पत्रिकेमध्ये अगदी समोरासमोर असणं. समोरासमोर असणं म्हणजे समोरच्या राशीमध्ये असणं. लक्षात घ्या, मध्ये या ठिकाणी वृषभ आणि वृश्चिक राशीमध्ये खास करून वृषभ राशीमधल्या रवी आणि वृश्चिकेतला जो चंद्र आहे हे समजा कुठल्याही पत्रिकेत अशा प्रकारची ग्रहस्थिती असली तर ती जी पत्रिका आहे ती पौर्णिमेच्या वृषभ राशीच्या पौर्णिमेची पत्रिका आहे. इथे एक दोन गोष्टी लक्षात ठेवणं अतिशय आवश्यक आहे. जेव्हा दोन ग्रह एकमेकांसमोर येतात, समोरासमोर येतात, त्यावेळेस ते लढवय्याची भूमिका पार पडत असतात. जसं की मल्ल जे असतात, कुस्तीमध्ये दोन जे मल्ल असतात ते एकमेकांसमोर आले तर एकमेकांना नामोहरम करण्यासाठी ते संपूर्णपणे ऊर्जाने किंवा आपल्या शक्तीने एकमेकांवर तुटून पडतात आणि आपला जो संपूर्ण जोर आहे, आपला जो संपूर्ण जी शक्ती आहे ते एकमेकांकडे लावतात. हाच जो भाग असतो हा भाग पौर्णिमेमध्ये दिसून येतो किंवा समोरासमोरच्या जे ग्रह असतात त्यांच्यामध्ये दिसून येतो. जसं की पौर्णिमेच्या जन्मामध्ये चंद्र जो असतो फुल मून असतो. चंद्र जो असतो हा संपूर्ण स्वयंप्रकाशित झालेला असतो किंवा संपूर्ण तेजाने लखलखत असतो आणि तिथे जो गुरु जो रवी आहे तो स्वयंप्रकाशित आहे. स्वयंप्रकाशित आहे. दोघांचे जे गुणधर्म आहेत हे जीवनाला खूपच महत्वाचे आहेत. अर्थात जीवनातील सगळ्यात महत्वाची जी तत्व आहेत, पुरुष तत्व आणि स्त्री तत्व, जे रवी आहेत किंवा सूर्य तो पुरुष तत्वाचा आहे किंवा जो चंद्र आहे तो स्त्री तत्वाचा आहे आणि त्यांना अनुसरून जे गुणधर्म आहेत या दोन्ही ग्रहांमध्ये दिसून येतात आणि त्यांच्या दोघांमध्ये एक प्रकारचा झगडा चालू असतो. आणि त्यामुळेच पौर्णिमेच्या ज्या व्यक्ती असतात, कुठलीही पौर्णिमा जरी असले तरी पौर्णिमेच्या ज्या व्यक्ती असतात त्यांच्यामध्ये जी ऊर्जा असते किंवा विचार असतात ते जबरदस्त असतात. त्यांच्या मनामध्ये कायम विचारांची घालमेल ही चालूच असते. नेमका कुठला विचार करायचा, काय विचार करायचा, कशा प्रकारे विचार करायचा या संदर्भातल्या गोष्टी एक झगडा त्यांच्या मनात चालू असतो. खरंच पाहिलं तर पौर्णिमेच्या जन्माच्या ज्या व्यक्ती असतात त्यांच्यामध्ये जो ऍक्टिव्हनेस असतो हा जबरदस्त असतो. काम करण्याची जी ताकद असते ती जबरदस्त असते. जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन असतो तो संपूर्णपणे सकारात्मक असतो. या जन्माच्या ज्या व्यक्ती असतात त्यांना मातेचं सुख, घराचं सुख खूप चांगल्या प्रकारचं मिळतं. इथे वृषभेच्या जे पौर्णिमा आहे त्यांचं जे राहणीमान असतं ते अतिशय सुव्यवस्थित, नेटनेटकं आणि टापटीप असतं. व्यवस्थितपणे राहणे जरा आणि कपड्या लत्याच्या बाबतीत सुद्धा याच्या ज्या चॉईसेस असतात त्या खूप चांगल्या असतात. लॅविश लाईफस्टाईल किंवा अधिभौतिक सुखाकडे जे आकर्षण असतं हे यांचं चांगल्या प्रकारचं दिसून येतं. मौज मजेमध्ये जीवन घालवणारे असतात. त्यांचे लहानपणी खूप लाड होतात आणि लाडात वाढणारे या व्यक्ती असतात. अर्थात इथे 2-3 गोष्टी आहेत त्या सुद्धा थोड्याशा महत्त्वाच्या, थोडेसे सिक्रेटिव्ह असतात. मनातलं लवकर काही सांगत नाही, मनातल्या गोष्टी लवकर बाहेर काढत नाही. परंतु यांचं वागणं बोलणं यांच्यावरून तुम्हाला अजिबात समजणार नाही की यांच्या मनामध्ये काय चाललेलं आहे. वाणी सुद्धा तशी खूप चांगली असते. परंतु जर का समोरचा व्यक्ती वेगळ्या प्रकारे वागला गेला तर मात्र ते त्याला सोडत नाहीत. मग यांची वाणी तिखट होते. पहिली गोष्ट म्हणजे हे दुसऱ्यावरती विश्वास ठेवताना खूप बारीकपणे विचार करतात. लवकर समोरच्या व्यक्तीवरती विश्वास ठेवणार नाहीत. मात्र ह्यांच्या बोलण्यावर वागण्यावर तुम्हाला अजिबात जाणार, तुम्हाला खूप वाटेल की या व्यक्ती खूप ट्रान्सपरंट असतात. परंतु त्या समोरच्याला जज करत असतात की समोरचा जो व्यक्ती आहे तो विश्वासार्ह आहे की नाही किंवा या व्यक्तीला गोष्टी कितीपर्यंत सांगायचा. ही गोष्ट सुद्धा इथे थोडीशी महत्वाची ठरते. आता इथे आणखीन थोड्या महत्वाच्या गोष्टी आहेत, म्हणजे या दोन्ही ज्या राशी आहेत म्हणजे वृश्चिक रास आणि वृषभ रास या स्थिर तत्वाच्या राशी आहेत आणि स्थिर तत्वाच्या राशीमध्ये हट्टीपणा जबरदस्त असतो. आता इथे लक्षात घ्या, दोन्हीच्या राशीमध्ये रविचंद्र समोरासमोर आहे त्याच्यामुळे हट्टीपणा हा टिपेला असतो, सर्वात जास्त असतो. म्हणजे आपल्या मतावर ठाम राहणं, आपल्या मतावर तडजोड न करणं, मी म्हणेन तेच पूर्व दिशा. आणि यामुळे होतं काय की म्युच्युअल रिलेशनशिप किंवा वैयक्तिक नातेसंबंधामध्ये हा जो हट्टीपणा आहे तो तेवढासा चांगला नसतो. त्याच्यामुळे वैयक्तिक नातेसंबंधामध्ये थोडेसे त्यांना त्रास होण्याची शक्यता जास्त असते. अर्थात या गुणावर थोडंसं काम करणं महत्वाचं आहे. परंतु या गुणाचा जो फायदा असतो तो त्यांना त्यांच्या करिअरमध्ये खूप चांगल्या प्रकारचा मिळतो. म्हणजे ह्यांनी एखादी गोष्ट मनात ठरवली की ते पूर्णपणे करणं. सगळ्यात महत्वाची गोष्ट की जी सगळ्यात चांगली असते यांच्यामध्ये ती म्हणजे डिसिप्लिन. यांनी एखादी गोष्ट ठरवली तर ती पुरेपूर पार पडते. मग त्यांचे ते स्वतःचं सुद्धा ऐकत नाही किंवा स्वतःच्या संदर्भात सुद्धा विचार करत नाही. अगदी डिसिप्लिनवर वागणारी गोष्ट असतात. यांनी एखाद्या गोष्टीबद्दलचा आराखडा मांडला तर ते त्याचप्रमाणे पूर्ण करून दाखवतात. अशा प्रकारे पौर्णिमेच्या म्हणजे खास करून वृषभेच्या पौर्णिमेच्या ज्या व्यक्ती असतात
त्या अतिशय सुस्वभावी अशा म्हणू शकता. इथे 1-2 गोष्टी थोड्याशा महत्त्वाच्या आहेत. नक्षत्र विचार हा सुद्धा फार महत्त्वाचा ठरतो. लक्षात घ्या, इथे म्हणजे वृषभ राशीमध्ये पहिले जे 10 डिग्री आहेत, ते कृत्तिका नक्षत्राचे आहेत. त्याचप्रमाणे आपण वृश्चिक राशीचा विचार केला तर पहिले जे 3 डिग्री आहेत, 3 डिग्री 20 केला, हा जो भाग आहे, त्या भागामध्ये जे नक्षत्र आहे, हे विशाख नक्षत्र आहे आणि शेवटचे जे 4 चरण आहेत, ते ज्येष्ठा नक्षत्राचे आहेत. आता समजा वृषभ राशीचा जो वृषभ राशीमध्ये कृत्तिका नक्षत्रातला रवी आणि वृश्चिकेतला जो चंद्र आहे, हा चंद्र विशाख नक्षत्रामध्ये असेल, तर मात्र ही जी पौर्णिमा आहे ती अशुभ फलदायी ठरते. कारण रवी जो आहे तो तुमच्या कृत्तिका नक्षत्रातला आहे आणि जो चंद्र आहे, हा चंद्र तुमच्या विशाख नक्षत्रामधला आहे. यामुळे यांना माता-पित्याचं सुख मिळणं जवळ-जवळ कठीण असतं. खास करून मातेच्या संदर्भातले त्रास असू शकतात, पित्याच्या आरोग्याच्या संदर्भातले त्रास होऊ शकतात. यांच्या जन्मानंतर सुद्धा घराण्यामध्ये थोडीशी उतरती कळा लागणं, अशा प्रकारच्या गोष्टी सुद्धा होऊ शकतात. म्हणजे पूर्णतः ही जी हा जो पौर्णिमेचा जन्म आहे, तो शुभ फलदायी आहे असं म्हणता येणार नाही. मात्र नक्षत्राचा विचार हा सुद्धा अतिशय महत्त्वपूर्ण ठरतो. तर मित्रांनो, हे होतं वृषभेतली पौर्णिमा अशा व्यक्ती आहे त्यांचं संपूर्ण व्यक्तिमत्व नेमकं कशा प्रकारचं असतं या संदर्भातली चर्चा. धन्यवाद.